आज आपण केळ्याची पावभाजी करणार आहोत। तर केळ्याच्या पावभाजीसाठी आपण ही इथे 1 डझन केळी घेतली आहेत आणि मटार घेतले आहेत। आपण जवळजवळ 8 ते 9 माणसांची पावभाजी करणार आहोत आज, त्यामुळे 1 डझन केळी आणि हे आपण मटार घेतलेत। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। आता आपण केळी सोलून घेत आहोत। आणि केळी सोलून आपण पाण्यात टाकणार आहोत। पाण्यात टाकले की काळी होते आणि ही कच्ची केळी आहेत आणि आपण पाण्यात का सोलून टाकायची, कारण काळी पडू नयेत म्हणून आपण आता ही केळी सोलून अशी पाण्यात टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आता आपण सगळी केळी सोलून घ्यायची आहेत आणि आपण पावभाजी फक्त केळी आणि मटार टाकूनच करणार आहोत, त्याच्यात बाकी काही आपण ॲड करणार नाही आहेत। आता आपण अशा प्रकारे सगळी केळी व्यवस्थित सोलून घ्यायची आहेत। बघू शकता आपण आता अशा प्रकारे ही केळी सगळी सोलून आपण घेणार आहोत आणि पाण्यात टाकणार आहोत। आता आपण सगळी केळी सोलून घेतली आहेत, बघू शकता पाण्यात। आणि आता आपण ते कुकरमध्ये केळी आणि मटार शिजवून घेणार आहोत। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। आपण ना कुकरमध्ये केळी शिजवून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण हा कुकरचा डबा घेतला आणि त्याला खाली तेल लावलं आहे, कारण कच्च्या केळ्यांना चीक असतो थोडा, त्यामुळे आपण इथे आता तेल लावून घेतलं आणि त्याच्यात आता आपण केळी उकडवून घेणार आहोत कुकरमध्ये। आणि अशा प्रकारे आता आपण मटर पण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। इथे आता आपण केळी उकडवून घेतले, मटार पण उकडवून घेतले आणि ग्रेव्हीसाठी आपण इथे 5 ते 6 मोठे कांदे चिरून घेतले आणि इथे आपण 5 ते 6 टोमॅटो मोठ्या साईजचे चिरून घेतले आणि ह्या दोघांच्यात आपण ग्रेव्ही करणार आहोत। आणि आता हे आपण केळी जी सोलून उकडवून घेतले, त्याच्या साली कुठे असतील तर ह्या अशा आता आपण काढून घेणार आहोत। उकळल्यानंतर पटकन निघतं, तर जिथे आता कुठे असेल राहिलेली आता हे आपण अशा काढून घ्यायच्या आणि नंतर स्मॅशरने मग स्मॅश करून घेऊया। आता इथे आपण हे केळी जी आपण उकडवून घेतली ती आता स्मॅशरने इथे आपण स्मॅश करून घ्यायची आहेत। आता इथे पप्पा आपल्याला स्मॅश करून देत आहेत, ते पण मदत करत आहेत। इथे आपण टोप तापत ठेवला आहे आणि आता ह्याच्यात आपण तेल टाकत आहोत। तर आपण ह्याच्यात 1 चमचा तेल टाकलं आहे, तुम्ही बघितलं असाल। तर त्याच्यात आपण 1 चमचा बटर ॲड करत आहोत। आता जरा तेल आणि बटर थोडं गरम करायचं आहे नॉर्मल फोडणीसाठी। चांगलं तापलं तर आपण मग त्याच्यात फोडणी देऊया। आता आपण त्यात तेजपत्ता टाकला आहे। तेजपत्त्याचे आपण 3-4 पानं टाकली आहेत त्याच्यात। आणि त्यात आपण कांद्याची प्युरी टाकत आहोत। आणि चांगला आता व्यवस्थित आपण पहिलं तेलात भाजून घ्यायचं आहे, छान असं परतवून घ्यायचं आहे। ग्रेव्हीचा कलर चेंज झाला पाहिजे एवढा आपण छान तेलात परतून घ्यायचं आहे।
कारण आपण कांदा टोमॅटो कच्चा ठेवून त्याची प्युरी केली आहे ना, त्यामुळे पहिला आता तेलात छान असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो. पहिला आता कांद्याची पेस्ट आपण घेतली आहे ना, ती चांगली तेलात फ्राय करायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायची. आता आपण त्यात टोमॅटोची ग्रेव्ही पण ॲड केली आहे. जे आपण टोमॅटो पेस्ट करून घेतलेली ना, ती पण आपण त्यात ॲड केली आहे. आणि आता छान असं आता व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली ग्रेव्ही पण खूप छान अशी शिजले, चा कलर पण खूप छान आला आहे ग्रेव्हीला. आणि आता त्याच्यात आपण आलं आणि लसणीची पेस्ट टाकत आहोत, ॲड करतो आहे. आणि त्याच्यात आपण एक मिरची पण घेतली आहे, एकच घेतली आहे. आलं लसूण आणि एक मिरचीचा तुकडा घेतला आहे, तो पण आपण त्यात ॲड केला आहे. आणि आता सगळं व्यवस्थित आपण परत एकदा सगळं छान असं 5 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. कारण आता त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकले आहे ना, त्यामुळे त्याचा जरा वास असतो तो थोडा कमी होण्यासाठी, म्हणजे कच्ची राहू नये त्याच्यात. त्यामुळे आता आपण पहिलं परत शिजवून चांगली घेणार आहोत. आता हे छान असं आपण व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. आता त्यात आपण हळद ॲड करत आहोत. आणि त्यात आपण थोडासा कलरसाठी 1 चमचा मसाला टाकत आहोत. आपण फक्त हा 1 चमचा कलरसाठी मसाला टाकला आहे. आणि आता आपण इथे केळी आणि मटर स्मॅश करून घेतले स्मॅशरने, बघू शकता. आता त्यात आपण आपला घरगुती मालवणी मसाला ॲड करत आहोत. आणि आता त्यात आपण पावभाजी मसाला पण ॲड करत आहोत. दोन चमचे आपण पावभाजी मसाला ॲड केला आहे. ते आता सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करत आहोत. सगळं व्यवस्थित आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्यात आपण जे स्मॅश केलेलं केळी आणि मटर ते आता आपण त्याच्यात ॲड करत आहोत. आता छान असं सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित आता छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण परात धुवून थोडंसं पाणी ॲड करत आहोत त्याच्यात.
आपण 10 मिनटं छान असे शिजवून घेऊया. तापत ठेवलंय पाव भाजण्यासाठी आणि बटर ॲड करतोय कोशिंबीर आणि त्यात आता आपण कोथिंबीर ॲड केली आहे आणि थोडासा पावभाजी मसाला ॲड केला आहे. सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात आता आपण पाव भाजून घ्यायचे. दोन्ही साईडने छान असे आपण भाजून घ्यायचे. आता आपण दोन्ही साईडने छान असं भाजून घेतलंय. तर अशा प्रकारे आता आपण सगळे पाव असेच भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपण सगळे पाव छान असे भाजून घेऊया. काढून चेक करूया. बघू शकता छान असा कड आलाय. बटाटा कोथिंबीर दिली. आता आपण वर बटर ॲड करत आहोत. आणि आता त्यात आपण वरून कोथिंबीर ॲड करत आहोत. आणि आपली पावभाजी आता तयार झाली आहे. बघू शकता किती छान अशी बघायला वाटते. खूपच सुंदर अशी पावभाजी आपली तयार झाली. कलर पण खूप छान आलाय त्याला. बघू शकता आपली छान अशी पावभाजी मस्त तयार झाली आहे. कलर पण खूप छान आलाय. तर तुम्ही पण अशीच करून बघा अशा पद्धतीने.